माझी ओळख रश्मीशी एका खाजगी शाळेत झाली. भोपाळच्या या छोट्या शाळेत मी गणिताची शिक्षिका होते आणि ती इंग्रजीची शिक्षिका म्हणून आली होती. तिचे अप्रतिम रूप, गोरा रंग, सळपातळ बांधा, सौम्य नाक नक्षे होते, पण गरिबीमुळे तिचे लग्न होऊ शकत नव्हते. रश्मीचे एक छोटेसे कच्चे वडिलोपार्जित घर होते. कुटुंबात 3 बहिणी आणि एकमेव लहान भाऊ मुकुल होता. स्वस्त कपड्यांमध्ये उभ्या आडव्या संसाराची गाडी कशी तरी चालत होती. रश्मीचे मोठी बहीण रुबीचे लग्न लागले तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. काही महिने शांततेत गेले. तिला हुंड्याच्या नावाखाली साधेसुधे सामानच देता आले. ना टीव्ही, ना इतर सामान, ना सोनं, ना चांदी. सासरे तिच्यावर अन्यायाची पर्वत कोसळायला लागली, पण ती सगळं सहन करत करत ओक्साबोक्सा पसरत एका लहानग्या लेकराला घेऊन वडिलांच्या उंबरठ्यावर परतली. तिची ही अवस्था पाहून संपूर्ण कुटुंबाचा आकांत शेजारपर्यंत पोहोचला. मग काय? काहीच नाही. भोगलं ते सगळ्या घराने. रुबीने तर शपथ घेतली होती की ती कधीही अशा लोकांमध्ये परतणार नाही. अत्याचारांच्या गोष्टी आणि जखमांचे ठसे पाहून पुन्हा त्या घरात बहिणीला पाठवायचे नाही हे सगळ्यात जास्त विरोध करणारी रश्मीच होती. एका वर्षात घटस्फोट झाला तेव्हा आईवडिलांच्या छताळ्यावर पुन्हा 3 मुलींचे ओझे वाटले. संकटाने जणू काळे ढग होऊन घराला वेढा घातला होता. त्यात महागाईच्या झळांनी सगळं अस्ताव्यस्त केलं. कुटुंबातील सगळ्यांची मिळून जी काही कमाई असे ती गरम तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखी संपून जात असे. ती नीट सण उत्सव कोरडे जात. चांगलं खाणं फक्त शेजारी पाजारी लग्न समारंभ झाले की मिळे. छान साडीसूट घालायचे त्यांच्या मनात आले तरी सगळ्या मुली मन मारून राहायच्या. रश्मी तर खूपच खिन्न होत असे. जिथे तिच्या लग्नाचा विचार होई तिथे तिचे रूप पाहून मुलं खुश होत, पण हुंड्यांच्या लोभी लोकांना तिचे गुण आणि स्वभाव दिसतच नव्हते. रश्मी मला म्हणाली, अनुजा खरं सांगते, कधी वाटतं कुठून तरी इतके पैसे मिळावेत की घरची परिस्थिती सुधारेल. त्यासाठी एखादा श्रीमंत म्हातारा जरी मिळाला तरी मी लग्नाला तयार आहे. खूप बोलायचं नाही, नाहीतर मैत्री तुटेल आपली. मी तिला म्हणाले, कुटुंबासाठी म्हाताऱ्याशी लग्न करणार का? तुझ्याच डोक्यावर घराचा सगळा भार आहे का? इतर कोणीही विचार करत नाही असं? माझ्या डोळ्यात अश्रू आले. तर बघितलं तीही तिचे डोळे पुसत होती. अनुजा, तू कधीही गरिबीची सावली सुद्धा पाहिली नाही, पण आम्ही लहानपणापासून भोगतोय. माणूस आपल्या लोकांसाठी मोठा त्याग करतो. मला माहिती आहे. मी 28 वर्षांची झाली आहे. माझी धाकटी बहीण तनूही लग्नाच्या वयाला पोहोचली आहे. तिच्या बोलण्यावर मी हसले. तर ती म्हणाली, अरे तू तर एखाद्या घराची राजराणी बनशील. बघच, तुझा नवरा तुला डोक्यावर घेऊन बसेल, तुला धनदौलतीत न्हाऊ घालेल. राहू दे ग सखी, हे असे मोठे स्वप्न नको दाखवू, जे पुढे जाऊन माझ्या छातीत कळ आणतील. हो, पण तुला नक्कीच असावर मिळेल. तू एकटी मुलगी आहेस, 2 मोठे भाऊ आहेत, सगळे चांगल्या हुद्द्यावर आहेत. कुठे राजाभोग, कुठे गंगूतेली. बघ, नेहमीप्रमाणे ऐकायला यायचं की रश्मीला पाहायला कोणी आले आणि गेले. पैशांच्या अभावामुळे सगळेच निराश झाले. इतक्या मोठ्या मागण्या होत्या की घरच्यांचे डोके फिरून जाई. इथे लग्नाचा खर्च करणेही कठीण होते, त्यात लाखोंची मागणी. एके दिवशी उन्हाळ्याच्या दुपारी रश्मीने माझ्याकडे येऊन विस्फोट केला. अनुजा, तुला आठवतं का? एकदा मी तुला सांगितले होते की जर कोणी श्रीमंत वयस्कर असेल तर मी लग्नाला तयार होईल. मी तिच्या बोलण्यावर आश्चर्याने म्हणाले, काय? कुणा म्हाताऱ्या खडूस व्यक्तीने तुला लग्नाचा प्रस्ताव पाठवलाय का? आणि तू तयार झाली आहेस? असं म्हणत मी तिचे दोन्ही खांदे धरून हलवले. ती हसत म्हणाली, तू अशी का घाबरतेस? जसं माझ्याऐवजी तुझे लग्न होणार आहे. बघ, मी त्याचा फोटो आणलाय. त्याचे वय 40च्या आसपास आहे आणि तो विधूर आहे. 6 वर्षांपूर्वी त्याची बायको गेली. तिने तो फोटो माझ्या हातावर ठेवला. अरे वा रश्मी, ही बायको आधीच मारली की काय त्याने? काय चक्कर आहे? मी म्हणाले, हा माझ्या काकूच्या नणंदेचा दीर आहे. रश्मीने सांगितलं, तो पोलीस अधीक्षक आहे. 3ऱ्यांदा मुलाला जन्म देताना त्याची पत्नी मेली. म्हणजे अजून 2 मुलं आहेत? हो, एक मुलगी 10 वर्षांची आणि दुसरी 8 वर्षांची आहे. म्हणजे तुला सावत्र पद घ्यायला बोलावलंय? तेच आहे, पण पत्नीच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी खूप वेळ जाऊन तो दुसरे लग्न करायला तयार झाला. घरात वयोवृद्ध आई आहे, एक मोठी बहीण आहे जी लांब लग्न होऊन राहते. मोठ्या होत चाललेल्या मुलींना सांभाळणं कठीण झालंय. तो नोकरी करणारा आहे. काळ कठीण आहे म्हणून त्याला हा निर्णय घ्यावा लागला. मग तू तिथे गेल्यावर आई बनायला तयार झालीस? मदर इंडिया? हो रे, आई वडील तर तयार नव्हते, पण काकू प्रस्ताव घेऊन आली. माझं मत विचारलं तेव्हा मी काय करणार होते? जन्मभर आई वडिलांच्या छातडावर ओझं बनून राहणार का? दीदी आणि तिची मुलगी इथेच ओझं बनून राहिले आहेत. अजून एक बहीण असेल तर आई वडिलांच्या डोळ्यात सलत राहील. किती दिवस बसवून ठेवतील ते मुलींना छातडावर? जर मी या लग्नाला होकार दिला तर सगळं सुरळीत होईल. त्यांच्या कुटुंबाला पैशांची कमतरता नाही. कानपूरमध्ये स्वतःची मोठी कोठी आहे. आंब्याचे आणि फणसाचे बागायतदार आहेत. नोकर चाकर आहेत. मी सगळ्यांना वर आणेन अनुजा. रश्मी तिच्या वेदना बोलून दाखवत होती. आम्ही दोघीही मोठमोठ्याने रडू लागलो. संध्याकाळी रश्मी येण्याचे वचन देऊन परत गेली. मी जड मनाने तिच्या घरी पोहोचले. तिची काकू आधीच आली होती आणि वर म्हणून अभयजी बैठकमध्ये आराम करत होते.
त्यांना पाहून मी एकदम थक्क झाले. कोण म्हणेल की अभयजी 40 वर्षांचे आहेत. क्षणभरात सगळा तणाव जणू उडून गेला. जरी वर विदूर होता तरी रश्मीला जणू इच्छित वरदान मिळालं होतं. अभयजींनी अजून रश्मीला पाहिले नव्हते. मी काकूच्या जवळ बसून त्यांच्या घराच्या संपत्तीचे वर्णन ऐकत होते. मग थोड्या वेळाने मी आत गेले. रश्मीचा हात धुवून तिला हलका मेकअप करून दिला आणि काकूने आणलेल्या साड्यांमधून एक साडी तिला नेसवली. कारण रश्मीला संध्याकाळचा चहा नाश्ता घेऊन जायचे होते. तिने चहा नाश्ता दिला आणि अभयजींनी प्लेट पुढे घेतली. नंतर थोड्या वेळाने रश्मीने चहा नाश्ता वाढला. आम्ही थोडं औपचारिक बोललो आणि मी बाहेर आले. रश्मी आणि अभयजींना एकमेकांना नीट बघण्यासाठी वेळ द्यावा हे योग्य होते. जवळजवळ अर्धा तासाने रश्मी बाहेर आली. काय झालं रश्मी? मी विचारलं. थोडा वेळ थांब असं म्हणत ती आत गेली. त्याच रात्री साखरपुड्याचे दिवशी होते. रात्री 8 वाजता अंगणात ढोलक वाजली आणि सगाईच्या विधी सुरू झाल्या. सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगठी रश्मीच्या बोटात घातली गेली, ज्यांची किंमत 2 लाखांपेक्षा कमी नव्हती. रश्मीचे लग्न ठरले होते, मात्र तिचे मन अस्वस्थ होते. 15 दिवसांनी अभयजी छोट्या वरातीसह आले आणि रश्मीच्या सोबत फेरे घेतले. इतके सोने चढवले गेले की बघणाऱ्यांचे डोळे दिपून गेले. कुणालाही वराचं वय किंवा त्याचा विदूरपणा आठवला नाही. मात्र वरातीत आलेल्या अभयजींच्या 2 मुलींनी सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. त्या 10 आणि 8 वर्षांच्या दिसत नव्हत्या, तर मोठी मोना 16 वर्षांची आणि छोटी निक्की 12 वर्षांची वाटत होती. यावरून अभयजी 50शीत असल्याचा अंदाज आला. लग्नानंतर रश्मी जेव्हा महिनाभर सासरी राहून आईकडे आली, तेव्हा मी तिला भेटायला गेले. ती जणू सोन्यात माखली होती. महागडे कपडे आणि नवे दागिने तिच्याकडे होते. मात्र तिला एक गोष्ट खूप त्रास देत होती. त्या दोघी मुली तिला कधीच आपलं मानायला तयार नव्हत्या. मोठी मुलगी मोना तर तिच्याशी फारच कटू वागत होती. पतीशी चर्चा केल्यावर त्यांनी रश्मीला समजावलं की मुलींना वेळ लागेल. रश्मी सतत प्रयत्न करत राहिली की मुली तिला आईपेक्षा मित्र मानावेत. ती त्यांना शिकवायचे सुचवत होती, पण मोना म्हणायची, इथे शिक्षकांची कमी नाहीये. रश्मी तिच्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालायची. घरातले आनंदी असायचे, पण त्या मुलींच्या प्लेट्स भरल्यावर परत कोरड्या सिंकमध्ये सापडायच्या. पित्याने मुलींना प्रेमाने समजावलं की रश्मी आता त्यांची आई आहे, पण मोना पटकन उत्तर द्यायची, पप्पा ती तुमचं सगळं काही असू शकते, पण आमच्यासाठी ती फक्त सावत्र आई आहे. यावरून पित्याला राग यायचा आणि ते ओरडायचे. रश्मीने त्यांचा बचाव करायचा प्रयत्न केला, पण तिचा अपमानच व्हायचा. त्या मुली कुठे जातात, रात्री उशिरा का परत येतात, काहीच विचारण्याचा अधिकार तिला नव्हता. अभयजी कायम गंभीर राहायचे. त्यांच्या चेहऱ्यावर सतत उच्च पदाचा मुखवटा चढलेला असायचा. त्या मुलींनाही कधी पित्याशी प्रेमाने बोलताना पाहिले नव्हते. बऱ्याच वेळा रश्मीच्या मनात आलं की ती मोनाशी काहीतरी बोलेल, काही विचारेल, पण मोना नेहमीच नाकवर करून वागत असे. सासू मात्र प्रेमाने बोलत असे, समजावत असे आणि तिच्याकडे खाण्यापिण्याची काळजी घेण्याची विनंती करत असे. जेव्हा रश्मी मुलींबद्दल विचारत असे तेव्हा सासू म्हणायची, सखी सहेल्यांनी काहीतरी चुकीचं भरवलं असेल, हळूहळू सगळं ठीक होईल. तुला काही समस्या असेल तर अभयला सांग. आई रात्री ते खूप उशिरा घरी येतात आणि त्यावेळी ते अशा स्थितीत नसतात की त्यांच्याशी काही बोलता येईल. दिवसा मुलींबद्दल त्यांच्यासमोर काही म्हणता येत नाही. त्या नेहमी भांडायला तयार असतात आणि कधी काय बोलून अपमान करतील काही सांगता येत नाही. सासू म्हणाली, म्हणूनच लग्न केलं की पत्नी आल्यावरती सगळं सांभाळेल. आता तुलाच सगळं काही हाताळावं लागेल. रश्मीच्या ओठांवरील हसू आणि मनातील उमंग आता खोल दाबली गेली होती. सगळ्या सुखसुविधा होत्या, दागिने, कपडे, पैसे, नोकर-चाकर, पण तरीही तिला जणू जंगलात भटकणाऱ्या घाबरट हरणीसारखं वाटत होतं. आईच्या घरी असलेला आनंद आणि प्रेम तिला सतत आठवत होता. एके दिवशी रश्मीने पाहिले की मोना आणि निक्की आईच्या वॉर्डरोबमधून कपडे काढून बाहेर उन्हात वाळत घालत होत्या आणि लॉकरमधील दागिने बॅगमध्ये भरत होत्या. रश्मीला शंका आली. त्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे सगळे घरी होते. रश्मी चुपचाप घरातील ऑफिसमध्ये गेली आणि अभयजींना विचारलं, काही कारण आहे का की त्या असं करत आहेत? अभयजी म्हणाले, त्या आपल्या आईचे कपडे लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवत आहेत. तू काळजी करू नको. रश्मी उठून गेली. अभयजी म्हणाले, थांब रश्मी, तू कधी शॉपिंगला जात नाहीस का? अलमारीत पैसे ठेवलेले असतात, हवं तर ते घेऊन ये. कोणी काही म्हणणार नाही. महिलांना हल्ली नवीन डिझाईनचे कपडे आणि दागिने घालून मिरवायला आवडतं. मीही तसंच अपेक्षित आहे. क्लब जॉईन कर आणि सुंदर आहेस, थोडी स्मार्ट बन. रश्मीने मान हलवली आणि परतली. काही काळाने रश्मीने ठरवलं की छोटी बहीण तनूला आपल्या घरी ठेवून शिकवेल, पण ते फक्त स्वप्नच राहिलं. तिने पैसे नेऊन सगळ्यांसाठी कपडे आणि गरजेच्या वस्तू आणल्या. महागड्या गोष्टींमध्ये रंगबिरंगी टेलिव्हिजन आणला, पण नंतर पुन्हा सगळं जुनेच सुरू झाले. एक दिवस रश्मी आजारी होती. तिला खोकल्याने त्रास होत होता. मोना आणि निक्की खाऊन पिऊन टीव्ही पाहत बसल्या होत्या. अचानक दारावर जोरात बेल वाजली. रश्मीने दार उघडलं आणि काही अनोळखी चेहऱ्यांना पाहून ती घाबरली. तुम्ही कोण? साहेब घरी नाहीत. त्या लोकांनी आत येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रश्मी चिडून म्हणाली, अहो आत कसे येताय? कोण आहात तुम्ही? त्यातल्या एका अधिकाऱ्याने ओळखपत्र दाखवत सांगितलं, आम्ही अधिकारी आहोत, तुमच्या घरी छापा टाकायला आलो आहोत. रश्मी घाबरून खिडकीतून ओरडली, मोना पहा हे लोक कोण आहेत?
पण टीव्हीचा आवाज मोठा असल्याने तिचे बोलणे ऐकू गेले नाही. अधिकारी म्हणाले, तुमचे पती सध्या पोलीस कोठडीत आहेत. ते लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. हे ऐकून रश्मी बेशुद्ध झाली. अभयजी घरी परत आले तेव्हा ते जणू महिन्याभरापासून आजारी असल्यासारखे दिसत होते. बारमधून चढताना ते कोसळले. डॉक्टरने तपासल्यानंतर सांगितलं की त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी रश्मीला सांगितलं, मी एका खोट्या प्रकरणात अडकलो आहे. हे घर विकून तुझ्या सासूला आईकडे घेऊन जा. मुलींचा सांभाळ त्यांच्या मामाच करतील. डॉक्टरांनी औषधं दिली, पण त्याच रात्री अभयजींना दुसरा झटका आला आणि 3 हिचके आले आणि अभयजींनी प्राण सोडले. रश्मीचे तर आयुष्यच उद्ध्वस्त झाले. ज्या संपत्तीच्या लालसेपोटी तिने अधीर विधुराला स्वीकारलं होतं तो तिला अर्ध्यावर सोडून गेला. तिचे आई वडील, मोनाचे आजोबा, मामा आणि संपूर्ण कुटुंब गोळा झाले. सगळे तिच्या अशुभ पायाला दोष देत होते. आजूबाजूचे लोकही टोमणे मारत होते, ज्यामुळे रश्मी घाबरून गेली. पोलिसांनी तिच्या माहेरपर्यंत झाडाझडती घेतली. सासू तर जिवंत प्रेतासारख्या झाल्या होत्या. सासूने तिच्या अवस्थेकडे पाहून तिला जवळ बोलावलं आणि देवघरातून जुनी पेटी काढली. त्यांनी सांगितलं, हे घर विकलं तर तुलाही हिस्सा मिळेल. माझा जावई आणि मुलगी तुला नक्कीच तुझा वाटा मिळवून देतील. माझ्या या बांगड्या आणि लॉकेट घेऊन ठेव. उरलेलं सगळं सरकारी ताब्यात गेलंय. तुला सांगते, 1 वर्षानंतर दुसरं लग्न करून घे. अजून तुझं वयच काय आहे. रश्मी चुपचाप रडत होती. तिला अचानक पतीच्या सांगण्यानुसार एका ठिकाणी शोध घ्यायचे आठवले. तिथे तिला 10 लाख रुपये सापडले. झाडाझडती आधीच झाली होती म्हणून तिने ते पैसे घेऊन आईवडिलांसोबत माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. तिला फक्त पतीच्या पेन्शनचा अधिकार राहिला, तोही फक्त विधवा म्हणून राहिल्यास. तिने पैसे बँकेत न ठेवता त्यातून एक संगणक घेतला आणि बहिणींना सोबत घेऊन संगणक क्लासेस सुरू केले. तिचा वैधव्य रूप, शिथिल देह आणि तेजहीन चेहरा पाहून तिला खूप दुःख झालं. तिने आपल्या मैत्रिणी अनुजाला सांगितलं, अनुजा बघ कसं सुख उपभोगून परत आले मी. पतीचं सुख नाही, फक्त धनसुख उपभोगलं. तेव्हा तू माझ्या रूपाचं कौतुक केलंस, पण लोकांनी मला मनहूस ठरवलं. त्यांनी काय अनुभवलंय? नशेत डोलणाऱ्या पतीच्या जड देहाला सांभाळणं आणि गरम वाळूत तडफडणाऱ्या माशीसारखं आयुष्य काढणं हे माझं सत्य होतं. या 9 महिन्यांमध्ये पतीच्या साध्या स्पर्शाशिवाय रात्री कशा गेल्या हे मलाच माहीत आहे. अनुजाने तिला धीर दिला. रश्मी, स्वतःला सावर. हे वेडच चक्र आहे. पुढे जाण्याचा प्रयत्न कर. वेड सगळ्या जखमा भरतो. हे सगळं नियतीचा खेळ आहे. त्याला विसरून जा. रश्मीने तिच्या संगणक क्लासेसचे पोस्टर सगळीकडे लावले. ती स्वतः ते व्यवस्थित सांभाळत होती. तिला विश्वास होता की एक दिवस सर्व काही पुन्हा ठीक होईल. तर ही होती आपली आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला आपली आजची गोष्ट आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.